देवः स्वराष्ट्रात् अपरो न यस्य रसः तथा अन्यत्र न संघकार्यात. अर्थात बाळासाहेबांना स्वराष्ट्र वाचून दुसरा कोणताही पूजनीय असा देव नव्हता आणि या संघकार्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यात त्यांना रस नव्हता. प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर प्रसिद्ध संस्कृत तज्ज्ञ आणि अर्थातच पहिल्यापासून संघ परंपरेचे मोठे पाईक असणारे एक फार मोठे व्यक्तिमत्व विदर्भातलं होतं. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे बाळासाहेबांचं ते यथार्थ सिद्ध आहे. बाळासाहेबांचं जीवन साक्षात संघमय झालेलं होतं. संघमय म्हणजे इतकं संघमय की ज्या वयामध्ये बालपणीच्या वयामध्ये जेव्हा लहान मुलं खेळतात म्हणजे बागडतात किंवा बाकीचे सगळ्या हे खोड्या वगैरे सगळ्या करण्याचं हे सगळ्यांचं बालपणाचं वय असतं. त्या वयातच त्यांनी आदरणीय परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांच्याकडनं संघदीक्षा घेतलेली होती आणि ही संघदीक्षा त्या वयामध्ये घेतलेली असल्या कारणानं 2025 साली जेव्हा संघ स्थापना झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी संघदीक्षित जे होते त्याच्यापैकी एक बाळासाहेब होते. एक परमभाग्य त्यांना मिळालेलं होतं. तो परिस्पर्श त्यांना झाला आणि त्या परिस्पर्शामुळे अक्षरशः त्यांच्या जीवनाचं संघमयी सुवर्ण संपूर्ण जीवनभर त्यांनी त्या सुवर्ण झळाळीनेच आपल्या कार्याचा प्रचार प्रसार संघ माध्यमातनं केला. संघ कार्याव्यतिरिक्त कुठलाही विचार त्यांनी आयुष्यभर केला नाही. अर्थातच अनेक आव्हानांना त्यांनी तोंड दिलं आणि सगळं निरपेक्षपणाने केलं. कुठलाही डामडौल कुठलाही प्रसिद्धीचा हव्यास न मिळवता इतक्या साधेपणाने अक्षरशः म्हणजे बाळासाहेब असे व्यक्तिमत्वाचे होते की सामान्य संघस्वयंसेवकांना आपल्या घरातला एक वडीलधारा व्यक्ती आहे अशी प्रत्येकाची भावना होईल. अर्थात संघाची ही परंपराच राहिलेली आहे. परमपूज्य हेडगेवारांपासून साक्षात देवपुरुष असणाऱ्या गोळवलकर गुरुजींच्या नंतरही प्रत्येक संघचालकांना हीच आपली भूमिका कायम ठेवलेली आहे आणि प्रत्येक संघचालक हा परिवाराचा प्रमुख असल्या कारणानं प्रत्येक स्वयंसेवकाला तो आपल्याला एक वडीलधारा व्यक्ती आणि आपल्यापेक्षा ज्ञानाने आणि ज्यांनी विचाराने ज्याच्याकडनं आपण प्रेरणा घेतोय असं व्यक्तिमत्व सतत निर्माण करण्यात आलेलं होतं. संघाची ही परंपरा ठरलेली होती आणि त्या परंपरेला योग्य तो न्याय अर्थातच बाळासाहेबांनी दिला. संघ कार्याला एक मोठी दिशा दिलेलीच होती. विस्तार करण्याची जी भूमिका होती त्यांनी ठेवली. कारण बाळासाहेब जेव्हा संघचालक झाले त्या काळामध्ये संघाला जी आव्हानात्मक जो काळ होता तो कमी झालेला होता. म्हणजे सुरुवातीचा काळ जो होता परमपूज्य गुरुजींच्या